व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आपण बघितलेलं आहे की निवडणुका आल्या की त्याच्या आसपास साधारण 8 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे घराबाहेर पडतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर आदित्य ठाकरे अनेकदा घराबाहेर पडतात, पण ते आपल्या व्यक्तिगत कामांसाठी, त्यांची नाईट लाईफ म्हणा किंवा त्यांच्या त्या बॉलिवूड पार्ट्याज म्हणा किंवा मग लंडन वारी असेल, यासाठी घराबाहेर पडतात. पण उद्धव ठाकरे असे सहसा बाहेर पडत नाही, ते घरातच असतात. आणि म्हणूनच त्यांना एक विशेष उपाधी देखील देण्यात आलेली आहे. तुमच्या जर लक्षात आली असेल की विशेष उपाधी काय आहे, कमेंटमध्ये निश्चित कळवा, म्हणजे इतरांना सुद्धा ती उपाधी कळेल. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर घर टिंब 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 असं काहीतरी म्हटलं जातं त्यांना, असं हरकत नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल तर कमेंटमध्ये निश्चित कळवा. मात्र आता ही जी उपाधी यांना मिळालेली आहे, या इमेज मधून, या फ्रेम मधून यांना बाहेर पडायचं आहे. कदाचित म्हणूनच त्यांना आता हे सिद्ध करायचं आहे की बघा बघा, मी सुद्धा घराबाहेर पडतो, मी पण आता लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केलेली आहे, मी सुद्धा आता लोकांचे प्रश्न जाणून घेणार आहे आणि आता मी सुद्धा दौरे करणार आहे. आता यांचा पहिला दौरा कुठे आहे तर म्हणे हे कोकणात जाणार. त्याचं कारण आहे, त्याच्या मागे मस्त कारण आहे. आता नुकताच एक व्हिडिओ आम्ही केला होता बघा, की शिंदे जुमात आणि उबाठा कोमात. त्याचं ते म्हणजे असं होतं की संजय दिना पाटील हे जे खासदार आहेत उबाठा गटाचे, हे चक्क एकनाथ शिंदे यांच्या गाडीतून प्रवास करताना दिसले आणि तिथून चर्चा सुरू झाल्या की उबाठा गट फुटणार. अनेक जण असं बोलले की नाही नाही, ते काहीतरी खाजगी कामानिमित्त भेटले असतील वगैरे वगैरे वगैरे. मग भोंग्यानं झाकण झोल्यानं त्यांची भूमिका नेहमीप्रमाणे चबर चबर काहीतरी मांडून टाकली. पण याचा इम्पॅक्ट झाला बरं का, याचा इम्पॅक्ट झाला. संजय दिना पाटील यांच्या जवळचा एक नेता आहे, तो फुटला आणि शिंदे सेनेत गेला. म्हणजेच काय, ऑपरेशन टायगर संपलेलं नाहीये, ऑपरेशन टायगर अजूनही चालूच आहे, चालूच राहणार आहे. ज्याप्रमाणे ऑपरेशन सिंधू तिकडे सुरू आहे, त्याप्रमाणेच इकडे ऑपरेशन टायगर सुरू आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. कारण दोन्हीही ऑपरेशन सायलेंट सुरू आहेत, सध्या संथपणाने सुरू आहेत, बंद झालेले नाही. याचमुळे उबाठा धास्तावले आणि उबाठांनी निर्णय घेतला दौरे करण्याचा. तसा तो शरद पवार यांनी सुद्धा केला की आता मी पक्ष बांधणीसाठी गटाच्या माफच करा या टोळीच्या पुनर्बांधणीसाठी मी आता दौरे करणार आहे. आणि हीच भावना उबाठांची आहे, उद्धव ठाकरेंची आहे, म्हणून ते सुद्धा आपल्या टोळीची पुनर्बांधणी करण्यासाठी आता कोकण दौऱ्यावर जाणार आहेत, असं ऐकिवात आहे. ज्या कोकणातून यांची टोळी बऱ्यापैकी साफ झालेली आहे, सफाया झालेला आहे, राणींनीच केलेला आहे. म्हणायला फक्त भास्कर जाधव उरलेले आहेत, मात्र भास्कर जाधव यांनी सुद्धा उबाठाला घरचा आहेर दिलेला आहे. उघडपणे भास्कर जाधव यांनी स्टेटमेंट केलं होतं की उद्धव ठाकरे यांना स्वतःलाच आपला पक्ष वाढवायचा नाहीये असं दिसतंय, त्यामुळेच हे इतके शिथिल आणि गाफील बसलेले आहेत. यातूनच भास्कर जाधव यांची देखील नाराजी उघड होते. ऍक्च्युली झालेलं असं आहे की या भास्कर जाधवांना एकनाथ शिंदेकडे जायचं, त्यांना कळून चुकलेलं होतं की उबाटामध्ये राहून काहीही हाती लागणार नाही, विरोधी पक्ष नेते सुद्धा आपल्याला बनवणार नाही. अहो शक्यताच नाहीये, संख्याबळच नाहीये तर काय. यांना जायचं होतं तिकडे शिंदेकडे, तडफड चालू झालेली होती, फिल्डिंग लावलं, लॉबिंग करणं सुरू झालेलं होतं, मात्र टिरीवर लावत बसली आहे. त्याचं कारण असं आहे की यांनी विधानसभेचं एक सत्र सुरू असताना अंगविक्षेप करत, अचकट विचकट मरकट चाळे करत पंतप्रधान श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांची खिल्ली उडवलेली होती, जी देवेंद्र फडणवीस यांना अजिबात आवडली नव्हती. फडणवीसांसह एकनाथभाईंसह अनेकांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता आणि हक्कभंगाची कारवाई भास्कर जाधवांवर व्हावी इथपर्यंत मजल गेलेली होती. शेवटी दाती तृण धरून भास्कर जाधवांना माफी मागावी लागली आणि मग यात मोक्ष मिळाला. हा राग भारतीय जनता पक्षाच्या मनातून अजून उतरलेला नाहीये, एकनाथ भाईंच्या मनातून उतरलेला नाहीये, त्यामुळे यांचे महायुतीत येण्याचे सर्व दरवाजे बंद आहेत. आहे की नाही गंमत. आणि आता उद्धव ठाकरे म्हणतायत की मी जातो कोकणात बाबा, येवा कोकण आपलाच असा. करा स्वागत. गेल्या वेळी केलं होतं तसं. हे गेले होते ना कोकणात, ते चक्रीवादळ आलं होतं तेव्हा भेटी घ्यायला पीडितांच्या.
अक्षरशः तिथल्या महिलांनी यांना जा म्हणून सांगितलं, नकोय आम्हाला तुमची सहानुभूती. तेव्हा भास्कर जाधव चिडले होते, त्या महिलांना शिव्या शब्द देत होते रस्त्यावर. युट्यूबवर व्हिडिओ अवेलेबल आहे तेव्हाचा, आता दाखवायचा नाही तो आम्हाला, मात्र तो आहे. यांची ही अशी अवस्था आहे. शेतकऱ्याच्या बांधावर गेले, इथं विचारलं काय कर्जमुक्ती मी जी जाहीर केली ती मिळाली का? शेतकरी म्हणले काय मिळालं, काहीच नाही. हे यांचं कर्तृत्व. मग दौरे करून करणार काय? आणि मुळात हे दौरे करण्यामागचं यांचं आता प्रयोजन काय आहे हे जाणून घेणं, समजून घेणं खूप गरजेचं झालेलं आहे मित्रांनो. हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यावरच आपण आज थोडंसं बोलणार आहोत. तेव्हा स्टिकअप राहा आजच्या व्हिडिओला, पूर्ण बघा आजचा व्हिडिओ, महत्वाचा आहे. 14 मेला आपल्या शंभूराजांची म्हणजेच धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त आपण मोठ्या प्रमाणावर अन्नदान आयोजलेलं आहे. सोबतच कॅन्सरग्रस्त रुग्णांचे औषधोपचार, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठी भोजन व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्याचं साहित्य आणि आपल्या शेतकरी राजाचं कुटुंबासाठी किराणा सेवा, एवढं फक्त आपल्याला त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर करायचं, तेही शंभूराजेंच्या जयंतीनिमित्त. तेव्हा हात जोडून विनंती, कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आपण परिवारातर्फे जे कार्य करत आलेलो आहोत त्यातच एक छोटीशी भर आपली सुद्धा असू द्या. आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे, तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे इतरांप्रमाणेच त्याची पावती तुम्हाला देखील पोचती करता येऊ शकतो. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, तेव्हा या समाजासाठी आपण काहीतरी करूया. आपल्या हिंदू माता बंधू भगिनींच्या जर आपण कामी आलो तर धन्य पाहू. तेव्हा माणुसकीचं दर्शन घडलं पुढे. तर उद्धव ठाकरे आता निघाले कुठे? कोकणाच्या दिशेने. काय करण्यासाठी? तर आपल्या टोळीची पुनर्बांधणी करण्यासाठी. आता हे कसं झालं माहितीये का तुम्हाला? वरातीमाहून घोड त्यातला प्रकार झाला हा. बैल गेला आणि चौपाटा असला प्रकार आहे हा. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या त्रिकुटानं 6 महिन्यांपूर्वीच फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. 6 महिन्यांपूर्वीच कॅम्पेन स्टार्ट केले होते या लोकांनी. हो, अशी लोकसभा संपली आणि यांनी लगेच 6 महिने मला कशाला, 3च महिन्यांचा काहीतरी अवधी होता, पण लगेच सुरू झाले हे. आणि तितकेच हे लोक गाफील राहिले की जसं यश आपल्याला लोकसभेमध्ये मिळाले तसंच विधानसभेमध्ये पण मिळणारे आणि पाला पाचोळ्यासारखी ही महायुती उडून जाणारे, अशी यांची धारणा आणि भावना. आणि जागा वाटपामध्येच हे भांडत बसले होते. त्यातही उवाटाचा हट्ट होता की जास्तीत जास्त जागा आम्हाला द्या. जणू काही हे सगळ्याच्या सगळ्या जागांवर निवडून येणार होते. यांचा कॉन्फिडन्सच त्या लेवलचा होता. तेव्हा हे बाहेर पडलेले. तेव्हाही महानगरपालिकेला काय झालं? मुंबईत घराबाहेर पडले, ते पण फक्त 8-15 दिवस अगोदर. रेस्ट ऑफ महाराष्ट्र याला बोंबलत. यांच्या देखी फक्त मुंबईतच मराठी माणूस राहतो, इतरत्र कुठे राहतच नाही. अंगलट आलं ना सगळं. अहो, तुम्हाला जर लोकांची मतं हवी आहे तर तुम्हाला लोकांमध्ये मिसळावं लागणार आहे. लोकांच्या प्रश्नांची तुम्हाला उकल करावी लागणार आहे, ते जाणून घ्यावे लागणार आहेत, त्यावर तोडगे काढावे लागणार आहेत, काहीतरी मार्ग निवडावे लागणार आहेत. लोकांना धीर द्यावा लागणार आहे, दिलासा द्यावा लागणार आहे की हो बाबा हो, मी तुमच्यासाठी आहे, मी तुमच्यासाठी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आवाज उठवतोय. मात्र हे काहीच करत नाही. अहो, विधान परिषदेवर हे आमदार म्हणून होते, किती वेळा उपस्थित होते विधान परिषदेच्या सत्रांमध्ये, आणि जेव्हा उपस्थित होते तेव्हा काय प्रश्न निर्माण उपस्थित केले यांनी? फक्त टोमणेबाजी केलेली आहे. तेव्हा संघटन चालवणं आणि राज्यकारभार करणं हे वेगवेगळं आहे, हे यांना अजूनही कळलेलं नाहीये. आता सुद्धा हे कोकणामध्ये चालले. हे आता का सुरू झालंय माहितीये का? कारण यांना पूर्ण कल्पना आलेली आहे की ऑपरेशन टायगर संपलेलं नाहीये. ज्याप्रमाणे संजय दिना पाटलांचा नेता फुटला त्याप्रमाणे आता आणखी जण फुटण्याच्या मार्गावर आहेत. कारण कोकणात यांचं अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो. जसं आम्ही आधी सांगितलं की भास्कर जाधव जर सोडले तर तिथं काहीच नाहीये कोकणामध्ये यांचं. अहो, नाही म्हणाला एकनाथ शिंदे यांनी जोरदार मुसंडी मारली आहे की तिकडे निलेश राणेंच्या याच्यानं रूपानं. आता एक भाऊ भाजपात, एक भाऊ शिवसेनेमध्ये, असं झालं यांचं. आणि ह्या गराड्यामध्ये उबाठा अडकलाय. आता काय करावं ते कळत नाहीये. त्यात परत आता पश्चिम बंगालमधली परिस्थिती बघा काय झाली. ते भाजपने तिकडेही जोरदार मुसंडी मारलेली आहे.
गेली यांची बहीण, यांची आपा म्हणूया आपण, बहीण कशाला आहे, यांच्यात बहीण म्हणतच नाही, आपा म्हणतात ना, यांची आपा खपली. आता आपा कधी तुरुंगात जाऊ शकते, तसे कर्मच करून ठेवले सगळे आपण यांच्यात. आपण तीच चुकी केली, निवडणुकीच्या आईन तोंडावर निघाली बाहेर प्रचाराला, तिथंच 1 वर्षापासून फिल्डिंग लावून बसलेले ते भाजपवाले. हिंदू संघटना यांनी तिकडे पाठवल्या प्रचाराला, बळकटी दिली, तिथल्या लोकांना सांगितलं घाबरू नका, मतदानाला जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून. आधीच्या निवडणुकांमध्ये दरवाजाला बाहेरून कड्या लावल्या जायच्या आणि सांगितलं जायचं तुमचं मतदान झालेलं आहे, घराबाहेर पडू नका. आज कितीतरी महिलांवर बलात्कार झालेत तिकडे पश्चिम बंगालमध्ये. हे काय तोंड वर करून सांगतात ममता बानर्जी जिंकायला पाहिजे म्हणून. हे तर उद्या असंही म्हणतील की महाराष्ट्रात आम्हीच पाहिजे म्हणून. हे होते तेव्हा काय केलं यांनी महाराष्ट्रामध्ये बघितलं ना आपण. साधू संतांची ती निर्घृण हत्या झाली, त्याच्यावर तर एक शब्द निघाला नाही यांच्या तोंडून. म्हणे काय तर म्हणे गैरसमजुतीतून झालं म्हणे. असं कसं गैरसमजुतीतून झालं, काहीतरी तर त्याची तुम्ही चौकशी करायला पाहिजे होती ना. ते काहीच नाही. असो, हरकत नाही, यांच्याकडून अपेक्षा पण नाही येते. पण आता यांना झटके बसायला लागलेले आहेत. आपली टोळी आता संपुष्टात येणार याची यांना पूर्ण कल्पना झालेली आहे. दुसरीकडे भीती अशी आहे की आपलेच लोक आपल्याला दगा देतात की काय, हा एक अजून फॅक्टर आहे तिच्या मागं. आणि ते आपल्याकडे एक म्हण आहे ना की भीत्यापाठी ब्रह्मराक्षस, तशातली यांची गत झाली. ते बघा, हे इतके घाबरलेले आहेत की सगळ्यांकडे संशयानं बघायला लागलेले आहे. म्हणूनच विधान परिषदेच्या निवडणुकीमधून यांनी माघार घेतलेली आहे. बरं, हे माघार घेणार हे जेव्हा समोर आलं तेव्हा अनेकांच्या मनामध्ये लाडू फुटायला लागले. त्या लाडू फुटण्यामध्ये सगळ्यात पुढे होत्या त्या सुषमा अंधारे. त्यांना असं वाटलं होतं की वहिनी आपल्यावर कृपा करतील. आपण त्यांना एकदा सीतामाईची उपाधी दिली होती, सीतामाईसोबत त्यांची तुलना केली होती, तेव्हा वहिनी नक्कीच आपल्याला विधान परिषदेवर पाठवतील. मात्र तसं काही झालेलं नाहीये. पुन्हा अंबादास दानवे यांनाच संधी देण्यात आलेली आहे. मात्र तोंड देखलेपणा करताना अंधारेबाई बोलल्या की माझी नाराजी नाहीये. याच्या मागे खूप मोठं गणित आहे मित्रांनो, की बघा तुम्ही लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस यांनी या ज्या निवडणुका होत्या विधान परिषदेच्या गेल्या वेळेस कसले तगडे झटके दिले होते की नाही. अतिरिक्त उमेदवार निवडून आणले होते. तीच भीती यांना यावेळेस होती, कारण काँग्रेसचा भरोसा नाहीये. काँग्रेस ऐत खाऊ आहे, काँग्रेस ही विश्वासघातकी आहे. शरद पवारांबद्दल तर बोलायलाच नको. अशा परिस्थितीमध्ये जर आपण उभं राहिलो निवडणुकीला विधान परिषदेच्या आमदारकीच्या, आणि जर तोंडावर आपटलो, पराभूत झालो, तर नाचक्की होईल, नाचक्की. त्याच्यापेक्षा जाऊच द्या ना, नकोच ना, उभं राहायलाच नको ना, असा विचार करून मागच फिरलेले ते. यांनी काही क्रेडिट घेऊ नये की बघा माझ्यासाठी आमदारकी काहीच नाही वगैरे, असं अजिबात बोलू नये. यांनी खुर्ची माझ्यासाठी काहीच नाही हे तर उद्धव ठाकरे यांनी अजिबातच बोलू नये. खुर्चीसाठी सगळं काही सुरू आहे यांचं. आता कोकणाचा दौरा करणार म्हणे. काय तर पक्षाची पुनर्बांधणी. पक्षात उरलंच कोण आता, ह्या गटात उरलेच कोण, आणि जे उरलेले आहेत त्यांचं तरी स्वतःचं काय अस्तित्व आहे. आणि हे गॅरंटी देऊ शकतात का की हे पुनर्बांधणीच्या नावाखाली ज्या ज्या लोकांना पक्षामध्ये घेणार आहेत, गटामध्ये घेणार आहेत, ते कायमस्वरूपी यांच्यासोबत टिकणार आहेत म्हणून. शीतल म्हात्रेंचंच उदाहरण घ्या ना. हे सगळे जण 40 जण जेव्हा गुवाहाटीत होते तेव्हा काय त्या बाईनं आरडाओरडा केला होता 40 जणांच्या नावानं, आणि जसे तिकडून इकडे आले हीच बाई स्वतः तिकडे निघून गेली. आणि आता विधान परिषद भेटली नाही म्हणून आता रडारड सुरू आहे, नाराजगी सुरू आहे. पण शिंदे साहेब असल्या लोकांना भीक घालत नाही हे सगळ्यांना माहिती. उभाट्याच्या बाबतीत मात्र तसं नाही की आज शिंदे साहेबांना 5-10 जण सोडून जरी गेले तरी त्यांना फरक पडत नाही. मात्र उभाट्याला 1 जण जरी सोडून गेला तरी खूप मोठा फरक पडू शकतो. हा फरक लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी कदाचित निर्णय घेतलेला असावा की आता आपल्याला परत एकदा दौरे करावे लागणार आहेत. आणि कदाचित असंही वाटलं असेल की वयाची 85 वर्ष पूर्ण केलेला एक व्यक्ती, ज्याला धड चालताही येत नाही व्यवस्थित आधाराशिवाय, तो व्यक्ती महाराष्ट्राचा दौरा करण्याच्या गोष्टी करतोय आणि आपण घरामध्ये बसलो आहोत, याची सुद्धा खंत वाटली असेल कदाचित, म्हणून पडले असतील बाहेर. किंवा कदाचित स्टंटही करायचा असेल, एखादा दौरा करून परत आराम करायचा असेल 4-6 महिने, कारण 29 पर्यंत निवडणुका नाही हे सगळ्यांना माहित आहे. एक दौरा करून लोकांना एवढं तापायचं की बघा 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 मी काही घरकोंबडा नाहीये, मी घरात बसत नसतो, मी पण बाहेर पडत असतो, हे दाखवण्याचा कदाचित प्रयत्न असेल. पण हा फोल प्रयत्न ठरेल, हा अपयशी प्रयत्न ठरेल, कारण आता शिक्का बसलेला आहे. आता शिक्का बसलेला आहे म्हणजे एकदा कानफाट्या नाव पडलं ना की ते तसंच राहतं. त्यातला उबाठाचा प्रकार झालाय, उबाठाची गत झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे मला नाही वाटत की कोकण दौरा करून ही टोळी पुनर्बांधणी वगैरे हे एक यातून हाताला काहीच लागणार नाहीये यांच्या. कारण काय ना, ग्रासरूट लेवलला काम करणारी जी मंडळी आहे ती सगळी शिंदेकडे आहेत. हा, यांना जर पुनर्बांधणी जर करायची असेल तर मग तसे परत घडवावे लागतील यांना.
यांचं कसं झालं माहिती या बाळासाहेबांनी घडवलेले जे सैनिक होते ते आयते यांना मिळाले आणि यांना असं वाटलं की आपण यांच्यावर आता अधिराज्य गाजवू शकतो. मात्र तसं काही झालं नाही. आता उद्धव ठाकरे यांना जर पुनर्बांधणी करायची असेल तर यांना बाळासाहेबांसारखी सुरुवात करावी लागेल. सगळं शून्यातून परत एकदा निर्माण करणं अवघड आहे, अशक्य आहे, खूप अशक्य आहे. बाळासाहेब एकच, त्यांची जागा त्यांचा पुत्र सुद्धा घेऊ शकत नाही आणि हे तर काळानं दाखवूनही दिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे ह्यांच्या कोकण दौऱ्याकडे फारसं सिरियसली शिंदे पण बघत नाहीयेत, भाजप तर नाहीच नाही. कारण भाजपला कम्प्लीट माहिती आहे की 2029ला यापेक्षा वाईट अवस्था यांची होऊ शकते, कारण यांची सपोर्ट सिस्टीमच संपलेली आहे. बाकी यांच्या या दौऱ्यावर आपलं काय मत आहे मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंटचा नेहमीच आदर आहे, तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे, 14 मेला आपल्या शंभूराजेंची जयंती आहे. या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर आपण अन्नदान, रुग्णांसाठीचे औषध उपचार, त्यांच्या नातेवाईकांसाठीचं अन्नदान, आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण किराणा सामान पाठवतोय किट्स बनवून, आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वह्या, पुस्तकं, जो काही त्यांचा शैक्षणिक खर्च आहे तो करतोय. आपण विद्यार्थी दत्तक घेतलेत आपल्या परिवारातर्फे, तेव्हा या सत्कर्मामध्ये शंभूराजेंचं स्मरण करून आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित त्या जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे, त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे इतरांप्रमाणे तुमच्या पावत्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, माणुसकी जिवंत आहे, तिचं दर्शन घडवण्यासाठी पुढे या आणि आपल्याच बांधवांना आधार देण्यासाठी थोडा पुढाकार घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, महाप्रपंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.